मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण श्रीकांत अहिरे यांना बहाल करतोय, ज्यांनी मात्र 10 बॉलच्या पाठीमागे 29 धावा ठोकल्या. 290च्या स्ट्राईकने एक चांगली बॅटिंग त्यांनी केली आणि षटकारांची आतिषबाजी आणि चौकारांची आतिषबाजी त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. आणि बॅटिंगच्या जोरावरती श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अटाळी टीमने मात्र तो सामना जिंकला. वेल प्लेड श्रीकांत अहिरे, वेल प्लेड अटाळी टीम. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक मोठी मॅच तुमच्या समोर रंगताना पाहायला मिळते. सारकल कडववाडी विपक्ष कातवडी बुद्रुक अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. हाय व्होल्टेज ड्रामा, पैसा वसूल मॅच तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. सारकल कडववाडी टीमची स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये अभिमन्यू जाधव आणि त्यांच्या जोडीला किरण जाधव. एक घातक जोडी सारकल कडववाडी टीमची आणि या जोडीला थांबवण्यासाठी कातवडी बुद्रुक या टीमचा प्रारंभिक गोलंदाज प्रणित चिकणे गोलंदाजीच्या रणमेवरती. मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा नक्की पाहायला मिळेल. दोन्ही संघ खरं तर तुल्यवान संघ आहेत. कातवडी बुद्रुक टीमचे कॅप्टन, तुमच्याकडे जर खेळाडूंची कमतरता असेल तर आयोजक कमिटीच्या माध्यमातून फक्त 2च खेळाडू तुम्हाला दिले जाणार आहेत, 3 नाही. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाही. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती टाकल्यानंतर फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलेला आहे. आलेला आहे तो डॉट बॉल. प्रणित चिकणे पहिला बॉल वरती प्रभावित केले. व्हेरिएशन चांगला आहे त्यांच्याकडे. रनरअप तितकाच चांगला आहे, वेग देखील तितकाच चांगला आहे. हाय बॉल सुरेख आहे. लाईन लेंथ अचूक टप्प्यावरती बॉलिंग केली जाते. किरण जाधव यांना पूर्णपणे बांधून ठेवलंय. किरण जाधव यांना पूर्णपणे बीट केलंय मी म्हणेन. लागोपाठचे 2 बॉल प्रणित चिकणे यांनी अतिशय चांगले हाताळलेले आहेत. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत केली. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय. ताकदीच्या जोरावरती या बॉलला फेकून दिलाय वावराच्या बाहेर. बांधाच्या पलीकडे आलाय किरण जाधव यांच्या बॅट मधून मॅक्झिमम षटकार. काय फटका सजवलाय नेत्रदीपक. लोअर फुलटॉसचा बॉल फुलटॉस बनवला, त्यानंतर पाठीमागचा पाय वाकवला. बॅटची स्विंग खूप चांगली आणि बॅट मधून आलाय एक लांब लचक षटकार. डीप मिड विकेट रिजन क्लिअर करत असताना बॉल निघून चाललाय 6 धावांसाठी. 6 धावेने श्री गणेशा झालाय किरण जाधव आणि सारकल कडववाडी टीमचा. आता 6 धावेने चालू झालेली गाडी किती धावेपर्यंत थांबणार. खोलात टाकलेला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः फलंदाजाला बेट केलं या बॉलने. आलेला आहे तो डॉट बॉल. मी कौतुक करेन प्रणित चिकणे या गोलंदाजाचं, ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी हाताळली. एक फुलटॉस बॉल त्यांनी टाकला, त्यानंतर त्या बॉलवरती षटकार, परंतु त्यानंतर त्याने थोडेसे फलंदाजापासून बॉल पाठीमागे ठेवले. ते बॉल आहेत ना, ते प्रभावित करणारे बॉल पाहायला मिळाले. परंतु या वेळेला फटका दमदार आहे, परंतु मिळाली जाईल केवळ 1च धाव. ज्या प्रकारे त्यांची बॅट स्विंग होती ना, अप्रतिम होती. परंतु घोषांकित क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि मिळालेली आहे ती फक्त आणि फक्त 1च धाव. 7 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. किरण जाधव 5 बॉलच्या पाठीमागे 7 धावांवरती खेळतात. अभिमन्यू जाधवला अजूनपर्यंत स्ट्राईक मिळालेले नाहीये. नॉन स्ट्राईकला ते उभे आहेत. आणखीन एक सुरेख बॉल पाहायला मिळालाय. सिंगल धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 1 षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहेत तब्बल 8 धावा. स्पर्धा तुम्ही आम्ही पाहताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत SGCA असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी 2024 चा थरार आपण पाहताय.
युनिक लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आमच्या समेत जॉईन झालेला आहे त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मुख्य व्यासपीठावरती पेटरी गावचे देखील अनेक मान्यवर या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आलेले आहेत. स्पर्धा आपल्या विभागाची आहे, स्पर्धा आपल्या असोसिएशनची आहे, म्हणूनच अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी नक्की येताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चांगला स्ट्रोक कव्हर रिजन मध्ये नेत्रदीपक डोळ्याची पारणं फेडणारा फटका आलाय अभिमन्यू जाधव यांच्या बॅट मधून. 4 धावांसाठी आलाय चौकार. काय फटका सजवलाय नेत्रदीपक. ज्यार्थी थोडेसे बॅकफुटला गेले, जागा बनवली, गॅप शोधला आणि तदनंतर गॅप मध्ये बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. ओव्हर क्रमांक 2 मध्ये प्रत्येक लोटेकर आलेत आणि प्रत्येक लोटेकर यांच्यावरती पहिल्याच बॉल वरती अभिमन्यू जाधव यांनी चौकाराने स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे हम स्वागत. ओ माय गॉड, यावेळेला देखील बॅटचा स्विंग खूप चांगला होता, परंतु बॉल निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. अक्षरशः बॅटचा स्विंग खूप चांगला होता, स्वतः गिरकी देखील घेतली होती, परंतु बॉलला फक्त घोषांकित क्षेत्रामध्ये पाठवण्यामध्ये कामयाब ठरले अभिमन्यू जाधव. 13 धावा धावफलकावरती 1.2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. किरण जाधव आणि अभिमन्यू जाधव प्रारंभिक जोडी आहे सारखळ कडववाडी टीमची. घातक फलंदाज आहेत. सेट झाले तर नक्कीच धावांचा डोंगर उभा राहू शकतो. त्या बुडवण्याचा प्रयत्न अलाउंड दी कार्पेटच्या साईने चेंडू चाललाय काव कॉर्नर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक खूप वेगाने जातील. 1 धाव कंप्लीट. दुसरीची नामी संधी. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केले. जोखीम घेतली होती आणि जोखीम घेत असताना 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. खरं तर दोन्ही खेळाडूंकडे ताळमेळ आहे, दोन्ही खेळाडूंकडे समतोल आहे, दोन्ही खेळाडूंकडे वेट आणि वॉचची भूमिका चांगल्या प्रकारे आहे. फुलटॉसचा बॉल ताकदीच्या जोरावरती उडवलाय. बॉल हवेमध्ये उभा राहिला. क्षेत्ररक्षक काव कॉर्नर रिजन मध्ये राम देवरे होते. हातातून बॉल निसटलाय. खरं तर ट्राय त्यांनी खूप चांगली केली होती. 100% एफर्ट्स त्यांनी तिथे दाखवले, परंतु नशिबाची साथ लाभली नाही आणि खरं तर कॅच ड्रॉप झालाय. अभिमन्यू जाधव यांना एक जीवनदान मिळालंय. बॉल बराच काळ हवेमध्ये होता. पहा कॅच घेत असताना दोन्ही पाय मात्र स्किड झाले आणि तदनंतर ते पडले, परंतु पुन्हा एकदा उठले आणि बॉलची फेकी जरूर केले. 17 धावा धावफलकावरती. ओ माय गॉड, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट जोरकस फिरवली होती. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. प्रयत्न हाच आहे अभिमन्यू जाधव यांचा. ज्या प्रकारे त्यांची बॅट स्विंग होते की मला मोठे फटके खेळायचे आहेत आणि आम्ही प्रथमतः बॅटिंग करत असताना एक चांगली धावसंख्या स्कोअर बोर्डवरती उभी करायची आहे, हाच प्रयत्न त्यांचा जरूर पाहायला मिळतोय. थोडासा रनरअप मध्ये अडथळा आलाय की काय. 1.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावरती आहेत. आता कोणाला मिळणार खतरा हे देखील पाहणं गरजेचं आहे. समोरच्या बाजूने बॉलला खेचून मारलंय. वे शेप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फेकी सुरेख आहे. तोपर्यंत एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 18 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 आलेत. पहिलं षटक किरण जाधव यांनी पूर्णपणे खेळलं, जिथे मात्र 6 बॉलच्या पाठीमागे 8 बनवले. दुसरं पूर्ण षटक अभिमन्यू जाधव यांनी खेळलं, त्यांनी 6 बॉलच्या पाठीमागे 10 बनवलेत. आता तिसऱ्या षटकाची सुरुवात स्ट्राइक एंडला कोण करणार? अर्थातच अभिमन्यू जाधव करणार. आता फक्त 6 बॉल आहेत सारखळ कडववाडी या टीमकडे. जे काही करायचं आहे ते आम्हाला याच मॅच मध्ये करायचं आहे. प्रोजेक्ट स्कोर जर आपण पाहिला 9च्या सरासरीने 27च्या घरापर्यंत पोहोचू शकतो, परंतु 27 धावा सारखळ कडववाडी टीमसाठी अपेक्षित नाहीये. धावा अजून जर आपण पाहिला तर 20 ते 22 धावा येणं गरजेचं आहे, कारण कातवडी बुद्रुक या टीमची लाईनअप बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे. पहिलाच बॉल सोडून दिलाय. पंच आमच्याकडे वळाले. डावी इष्टू सोडून जाणारा हा बॉल आणि आलेला आहे तो खराब बॉल. मिळालेली आहे ती 1 धाव. सारखळ कडववाडी टीमसाठी धावा येणं गरजेचं आहे. धावा कशा का येणं, परंतु धावा येणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला. परंतु राम देवरे एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत कातवडी बुद्रुक टीमचे.
क्रिकेटचा खूप मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. फुलटॉसचा बॉल समोरच्या दिशेने सर्वाधिक लांब लचक षटकार येतोय. अभिमन्यू जाधव यांच्या बॅट मधून अख्खा गोला उचलकर बोला आलाय. 6 धावांचा टोला अभिमन्यू यांच्या बॅट मधून आसमानी टोला. अभिमन्यू जाधव मैदानाच्या आतमध्ये बरसलेत. पहिल्याच बॉल वरती तुटून पडलेत राम देवरे यांच्या. अशा प्रकारची बॅटिंग अपेक्षित आहे सारखं कडवाडी टीमला, परंतु कमबॅक करावं लागेल राम देवरे यांना देखील. चेंज ऑफ पेस आणखीन एक चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत आणि क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी फरार. मिळतील 4 4 4 4 4 धावा चौकार. पहिल्या 2 षटकांमध्ये अभिमन्यू जाधव यांची बॅट शांत होती, परंतु मोक्याच्या क्षणी कुशल मोमेंट वरती अभिमन्यू यांची बॅट तळपले. परफेक्ट मिडल ऑफ बॅट केली. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट रिजन मध्ये होते. त्यांच्या हाताला चटका देऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी फरार होताना पाहायला मिळाला. 29 धावा धावफलकावरती. वेग वाढला होता धावांचा. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 होत्या. आता तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तशी 2 बॉलच्या पाठीमागे 11 धावा पाहायला मिळतात. लोअर फुलटॉसचा बॉल. फुलटॉस बनवलाय. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला अडवतील, फेकी जरूर केली जाईल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पार्टनरशिप देखील चांगली होताना पाहायला मिळते. अभिमन्यू जाधव यांनी 9 बॉलच्या पाठीमागे 22 बनवलेत. किरण जाधव यांनी त्यांना चांगली साथ देत असताना 6 बॉलच्या पाठीमागे 8 बनवलेत. 31 धावा धावफलकावरती आहेत. बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये सारखं कडववाडी टीमची परिस्थिती तुम्ही पाहताय. एक चांगली पार्टनरशिप, परंतु अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूच्या पाठीमागे किती धावा येणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. लोअर फुलटॉसचा बॉल. दिशा दिले. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलं. तिथे मात्र मिळेल फक्त 1च धाव. बत्तीस धावा धावफलकावरती. डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न. हलकीशी अपील देखील आणि या पंचांनी अपील उचलून धरलेले आहे. विकेटचं पतन. अभिमन्यूला माघारी परतावं लागेल. कौतुक करावं लागेल यष्टीरक्षकाचं. पहा ज्या प्रकारे त्यांनी पुढे खेळण्याचा प्रयत्न केला. थोडेसे बीट झाले, फसले गेले. विकेट किपर यांची कौतुक करावं लागेल. त्यांनी मात्र लगोलग स्टंपिंग केलं आणि इथे मात्र अभिमन्यू जाधव यांना माघारी परतावं लागलं. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जितू मोरे. शेवटचा बॉल आलेला आहे. डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिले 2 बॉल आहेत ना, ते पहिले 2 बॉल राम देवरे यांचे थोडेसे महागडे पाहायला मिळाले, परंतु तदनंतरचे 4 बॉल त्यांनी मात्र अप्रतिम हाताळले. अभिमन्यू जाधव यांनी 11 बॉलच्या मागे 23 बनवल्या. किरण जाधव यांनी 6 बॉलच्या पाठीमागे 8 बनवले. जितू मोरे यांना मात्र एकही धाव बनवता आलेली नाहीये. 32 धावा धावफलकावरती आहेत आणि 33 धावांचं लक्ष कातवडी बुद्रुक या संघासमोर आहे. यानंतरची मॅच असेल एका बाजूला कासानी तर दुसऱ्या बाजूला असेल कासानी विपक्ष एकीव. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. आम्ही टॉस करतो आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतो की संदीप दादा जाधव यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करायचं आहे. पहिल्या डावाची तुम्ही स्क्रीनवरती हायलाइट्स पाहताय. ज्या प्रकारे कशा प्रकारे बॉलिंग आणि बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये.
कासानी टीमने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय एक्यू टीमला. यानंतरची मॅच आपली असेल. आपला स्क्वॉड रेडी ठेवायचा आहे ही विनंती असेल. त्याचबरोबर कातवडी बुद्रुक गावातील ग्रामस्थ देखील इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही HGC चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत करतोय. मॅच ऑन होते. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. पहिलाच बॉल डेड बॉल घोषित केलेला आहे पंचांनी. 33 धावांचं लक्ष आहे आणि 33 धावांचा पाठलाग करण्यासाठी राम देवरे आणि अमोल देवरे दोन सख्या बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये कातवडी बुद्रुक या टीमसाठी. आणि या जोडीला थांबवण्यासाठी संकेत जाधव एक ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती उभा आहे. नो बॉलचा इशारा आलाय. सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाते. ला धावांचा बचाव करायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट टर्म पुल अँड सक्सेसफुल. हाफ ट्रॅक बॉल वरती चढवलाय प्रहार. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. 6 धावांसाठी षटकार. काय फटका सजवलाय लाजवाब. हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साइडला स्विंग केला आणि बॉलला फेकून दिलाय आउट द पार्क. 6 धावांसाठी षटकार. यावेळेला वेगवान बॉल. टप्पा चांगला होता. लाईन देखील चांगली होती. वेगावरती स्वार झाले आणि कमबॅक करून देणारा हा बॉल आहे. सारखं कडववाडी टीम साठी थोडासा कॉन्फिडन्स लेवल हाय करणारा हा बॉल. हा बॉल पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 8 धावा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा धावफलकावरती. यावेळेला देखील आसमानी टोला पाहायला मिळेल का? हो यस. धावा किती? यस 6 धावा षटकार. क्या बात आहे. बॉलला मात्र ढगामध्ये पाठवलंय. प्रत्येकाला बॉलने मात्र ढगाकडे पाहायला लावलं. काय पटका सजवलाय. वेट आणि वॉचची भूमिका घेतली. बॅटचा स्विंग खूप चांगला आणि त्यानंतर ऑन साइडला ताकदीच्या जोरावरती बॉलला मात्र हवाई मार्गाने पाठवलंय. 6 धावांसाठी षटकार. चौदा धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. सुरुवात चांगली चालली परंतु यावेळेला वेग चांगला होता. आणखीन एक ऑन साइडला फटका खेचण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. अंगभेदक हा बॉल पाहायला मिळालाय. आलेला आहे तो डॉट बॉल. आता
33 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावरती 14 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत. इथून पुढे बनवायचे आहेत 14 बॉलच्या पाठीमागे 19 धावा. हाई बॉल सुरेख आहे. ऑफ स्टंप वरती हा बॉल पिच केल्यानंतर वेगवान बॉल पाहायला मिळाला. आलेला आहे तो डॉट बॉल. या प्रकारची गोलंदाजी संकेत जाधव यांना करावी लागेल. पाठीमागच्या 2 बॉलने कमबॅक जरूर झालाय. हा ट्रॅकर बॉल आपटलेला बॉल आणि पंचांनी नो बॉल घोषित केलाय. आता इथून पुढे फ्रीडचा बॉल असेल. 15 धावा धावफलकावरती. यावेळेला समोरच्या दिशेने आणखीन एक मोठा ब्लास्ट. बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार आलाय रामदेवरे यांच्या बॅट मधून. आसमानी टोला आला रे आला. रामदेवरे आला. काय फटका खेचलाय लाजवाब. पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 3 षटकार ठोकलेत रामदेवरे यांनी. या मॅचची पूर्णपणे हवा काढून घेतले. 18 धावांचं वैयक्तिक त्यांनी योगदान आतापर्यंत आपल्या टीमला दिलंय. आता येणारे बॉल आहेत 12 आणि धावा देखील बनवायचे आहेत 12. बॉल टू बॉल रन्स हवे आहेत. मॅच पूर्णपणे कातवडी बुद्रुक या टीमच्या बाजूने जाताना पाहायला मिळते. खरं तर 18 बॉलच्या पाठीमागे 33 धावांची आवश्यकता असताना पहिल्या षटकामध्ये 21 धावा ठोकल्या. रामदेवरे या नावाच्या वादळाने संकेत जाधव यांच्यावरती बरसलं हे वादळ. अर्थातच रामदेवरे. षटकारांची तुफानी फटकेबाजी पाहायला मिळाली. खर तर आसमानी टोले दाखवले ते मात्र रामदेवरे यांनी. 12 बॉलच्या पाठीमागे 12 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजीच्या रनवेवरती अभिमन्यू जाधव. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. बॉल निघून चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये जिथे मात्र एकच धाव मिळाली जाईल. प्रति बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव जरी आली ना तरी कातवडी बुद्रुक टीम विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकते. परंतु सार्कल कडवाडी टीमला जर ही मॅच जिंकायची असेल ना तर तुम्हाला सिंगल डबल किंवा मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवावं लागेल. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल लॉप केलाय. क्षेत्ररक्षक कोणताही नसेल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले परंतु पंचांनी डेड बॉल घोषित केलाय. यावेळेला मोठा फटका जरूर आलाय. चेंडू हवेमध्ये उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक आहेत. पाहणी करावी लागेल. बॉलची लांबी किती, उंची किती आणि हा बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम षटकार अमोल देवरे यांच्या बॅट मधून. पहिल्या षटकामध्ये रामदेवरे यांचं वादळ पाहायला मिळालं. आता मात्र अमोल देवरे यांचा धमाका पाहायला मिळतोय. काय बॅटिंग केले दोन्ही बंधूंनी आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी. षटकारांची बोली भाषा इथे मात्र दाखवायला सुरुवात केली रामदेवरे आणि अमोल देवरे यांनी. थांबायचे नाव घेत नाहीत. प्रत्येक बॉल वरती हल्ला बॉल चढवला जातोय. सार्कल कडवाडी या टीमला पूर्णपणे त्यांनी बॅकफुटला ढकललाय. आता इथून पुढे फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल सोडून दिलाय अवे फ्रॉम द बॉडी. ऑफ स्टंप ऑफ साइड आपल्याला हा बॉल पाहायला मिळाला आणि आलेला आहे तो खराब बॉल. इथे बॅटचा किनारा लागलेला आहे आणि विकेटचं पतन. कातवडी बुद्रुक या टीमला पहिला धक्का. आडव्या बॅटने या बॉलला खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत.
एकच धाव मिळाली जाईल. अजूनही 3 धावांची आवश्यकता विजयासाठी. पहिल्या षटकामध्ये ओसांडून धावा आल्या, त्याच धावा सारखं कडवाडी टीमला मात्र महागड्या ठरल्या. फुलटॉसचा बॉल ऑन साईडला वळवलाय. रामदेवरे यांच्या बॅटमधून आणखीन एक चांगला स्ट्रोक, परंतु एकच धाव मिळालेली आहे. तर इथून पुढे 2 धावांची आवश्यकता अजूनही आहे. खोलात टाकलेला हा बॉल, सिंगल धाव पूर्ण केले. स्कोर इज लेवल. आता इथून पुढे फक्त एका धावेची आवश्यकता आहे. प्रत्येक लोटेकर स्ट्राइक एंडला आहेत. विजयाची धाव त्यांच्या बॅटमधून येणार की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे. सहा बॉलच्या पाठीमागे एका धावेची आवश्यकता असेल. आणि इथे मात्र विजयाची धाव पूर्ण करण्यात आलेली आहे आणि इथे एक मोठा विजय संपादित केलेला आहे कातवडी बुद्रुक या टीमने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम सारखं कडववाडी संघ आपण इथेपर्यंत आलात, या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, चांगला खेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात, त्याबद्दल आम्ही तुमचा मनपूर्वक आभार मानतो आणि पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो. पुढील मॅचसाठी कातवडी बुद्रुक या टीम्सला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. स्पर्धा तुम्ही आम्ही पाहताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत HGCA चॅम्पियन ट्रॉफी 2024 चा थरार पाहताय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय, ज्याने मात्र 10 बॉलच्या पाठीमागे 21 धावा बनवल्या. बॉलिंग करत असताना 1 विकेट्स मिळवणारा ऑलराऊंडर अष्टपैलू खेळी साकारणारा रामदेवरी ठरलाय या मॅचचा शिलेदार.